या घराला आता परत कधी माझं पाय लागते का नाही? का या घरातल्या लोकांनी आता माझं मडच बघायला लागतंय कुणान ठाव? अगं गुले, हे माझे दागिने आहेत. म्हणजे तू हे पण चोरले होतेस? अगं घरात एवढा तमाशा चाललाय, एखादीने लाजे खातीर परत केले असते. तसं जर झालं असतं ना तर तुझ्यावर दया आली असती. एवढ्या आतल्या गाठीची कोडगी असशील असं वाटलं नव्हतं. का माझी बहीण म्हणून जन्माला आलीस? का आलीस माझ्या या घरात? तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, कधी पलीकडे सर म्हटलं नाही तुला, आणि त्याची परतफेड तू ही केलीस. मला माझ्या सुनेच्या विरोधात भडकवलंस, माझ्या लेखापासून मला दूर केलंस. अगं किती किती पाप केलीयस, तुला कळतंय का? का केलंस गुले हे सगळं? आता तर विषयच संपला. आता आयुष्यात परत हे घर बघायला मिळत नाही वाटतं. रंजे मला माफ कर. मला नव्हतं कळत मी समजा काय करत्या. माझ्या लेकाकडे काहीच नव्हतं, त्याच्या भविष्याचा पत्त्या नव्हता. मी समजा फक्त माझ्या लेकाच्या भल्यासाठी केलं ग रंजे. अगं असं चोरलेल्याने काय भलं होणार होतं तुझ्या लेकाचं? अगं बहीण आहेस का वैरीण आहेस? तुझ्यामुळे मला किती ऐकावं लागलं, किती सोसावं लागलं हे कळतंय का तुला? तू माझ्या घराचं वाटोळं केलंयस. तुझं मला आयुष्यात तोंड सुद्धा बघायचं नाहीये. निघून जा इथून. तुझी सावली सुद्धा नकोय मला माझ्या घरावरती. चला जाते मी, पर जाता जाता एकच सांगून जाते. कुठलाच माणूस जन्माला येताना चुकीचा नसतोय, वाईट नसतोय. त्याला परिस्थिती वाईट बनवत्या. लोक काय म्हणतील? इदा त्यांनी आज पातूर कित्येक जणांचं संसार बशिवलं आणि आज स्वतःच्याच माणसाला घरातनं बाहेर काढलं. त्यामुळं आज पातूर तुम्ही जेवढी तुमची इज्जत जपल्या का नाही ती समधी धुळीला मिळल. रंजे अगं तुझी ही दुवा बन आणि तिच्या लेकाचा ह्यो नवा संसार जर असा उघड्यावर पडला तर लोकांच्या मनात न उतरताल ग तुम्ही. ह्याचा विचार करून मला लई त्रास होतोय. माझ्यासाठी नाही, निदान या घराच्या आबरूसाठी, या घराच्या मान सन्मानासाठी तरी मला इथं राहून द्या. मी तुमची नोकर बनून राहील. तुम्ही जी कर म्हणताल का नाही ती करीन, जसं वाघ म्हणताल तसं वागीन, पण मला या घरात राहून द्या. आत्या, काय उपयोग आहे ग तुझा? एवढी सगळी नाटकं करून सुद्धा कोणीच थांबवलं नाही तुला. आत्या, तू आता परत या घरात यायचा विषय पण काढू नकोस. तुझ्यामुळे ते दोघं आम्हाला सुद्धा घेणार नाहीत घरात. थांबा.
तुम्हाला आसराच हवाय ना? अहो हे काय करताय तुम्ही? तिला आतापर्यंत दिला तेवढा आसरा पुरे झाला. तिचा लेक एवढा मोठा हाय, सून शिकलेली हाय, ते शोधतील त्यांच्यासाठी आसरा. आणि नाहीतर प्रदीप दादाकडे जातील राहायला. पण ही मला माझ्या घरात नकोय. अरे भाऊ, सापाला दूध पाजलं म्हणून तो डसायचं सोडत नाही, तशी ही बाया आहे. त्यामुळं ती काय गरज आहे तिच्यावर दया दाखवायची? पण सापाला मारायचे संस्कार पण आपल्यात नाहीये. नाही, फक्त त्या सापाचं विष काढून घेणं एवढंच आपल्या हातात आहे. भाऊसाहेब विधात्यांनी दुनियेचं भलं केलं आणि घरच्यांना वाऱ्यावर सोडलं असं कोणी म्हणू नये, म्हणून आम्ही तुमच्यावर दया दाखवायला तयार आहोत. मला आसरा हवाय ना? आम्ही तुम्हाला आसरा द्यायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे. भाऊसाहेब, तुम्ही म्हणताल ती अट मान्य आहे मला. आधी आमची अट ऐकून घ्या. तुम्हाला या घरात राहता येणार नाही या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे या घरात परत येण्याची आशा तर तुम्ही सोडूनच द्या. पण तुम्ही असं रस्त्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला राया कृष्णा राहत असलेल्या पडवीत राहायची परवानगी देतोय. इथून पुढे या घरात तुमचं स्थान साध्या नोकराचं असेल. कोठडीत गेला असता तुम्ही तर तुम्हाला सक्त मजुरीची शिक्षा झालीच असती. आम्ही तर तुम्हाला फक्त मजुरी करायला लावतो या घरात. या घरची सगळी कामं तुम्ही करायची. थोडक्यात काय, गुलाम बनून राहायचं हेच म्हणतायत ते. यापुढे तुम्ही या घरातले असणार नाही. यापुढे तुम्ही या घरात राबणारे असणार आहेत. तुमचं स्थान साध्या नोकराचं असेल, दुसरं नाही. हे जर मंजूर असेल तर पडवीत जाऊ शकता, नाही तर या घराच्या बाहेर जायचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. राया, अरे सरलं होतच खाली, हे घे. आणि इकडं अजून काही राहिलं नाहीये ना? अगं राहिलंय की. राहिले काय? बेडशीट आहे, उशी आहे, चादर आहे, चटई बी आहे, पाण्याचा तांबे बी आणलाय. मग काय राहिलंय? अगं नीट विचार कर, अजून काहीतरी राहिलंय. नाही नाही, मला नाही वाटत काय राहिलंय र. कृष्णा असं काय करते सगळं? लय महत्वाची गोष्ट राहिल्या. कुठली? तू राहिल्यास. नको ना जाऊ. तुझं तर काहीतरीच असतंय बघ राय. झोप गप. उद्या कारखान्यात बी जायचंय ना तुला? कारखान्यात काय रोजच जात असतो मी कृष्णा. तुझ्यासोबत असा निवांत वेळ कधीतरीच मिळतो. बस इथंच. वेडा झालायस का राया? घरात कोणी बघितलं ना तर आपल्याला घराबाहेर काढते. सोड ना मला. बघू दे. आपल्या प्रेमासाठी मी घराबाहेर जायलाच काय, जीव पण द्यायला तयार आहे. असलं वाईट साईड बोलू नकोस. आणि मरायची काय बी गरज नाही. त्यापेक्षा गप्प झोप. राया, आपण एकमेकांवर किती जरी प्रेम करत असलो ना तरी कायद्यानं आपण नवरा बायको नाही राहिलेलो. ठाऊक आहे ना तुला?
पण मित्र म्हणून तरी सोबत बसून गप्पा तर मारू शकतो ना. बस ना कृष्णा. आणि मी नाही घाबरत कोणाला. कोणी बघितलं तर बघितलं. गप्प झोप, उद्या बोलूयात. कृष्णा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. काय किडे योग मच्छर जित्ता ठेवत नसते मी आता आज. तुझ्याच्याने एक मच्छर पण मेला नाहीये. मम्मी असं कर मार, हे बघ अंतरा कर असं. कसली मजा येते. देवा कसला नवरा मिळालाय मला. आपण काय मजा घ्यायला आलोय का? काय करून ठेवलंय मी स्वतःच. कुठून कुठे आले. कुठली अवदसा सुचली आणि यांच्या नादाला लागले. यांच्या नादाला लागले नसते ना तर आता छान बंगल्यात एसीत झोपले असते. हे सगळं तुझ्यामुळे झालंय गुल्यात्या. ए अंतरे, माझ्यामुळे काय झालंय ग? मी तर तुला कवापासूनच सांगत होती त्या गुंडाकडनं पैसे घे म्हणून. येळच जर त्याच्याकडनं पैसे घेतलं असतं आणि जिथं होतं तिथं ठेवलं असतं ना तर आज ही येळ आली नसती. तुझ्यापेक्षा तर माझ्या ऋतिकचं डोसकं चांगलं चालतंय. दिसतंय ते मच्छर मारत बसलं. कुठल्या जन्मेची पाप आहेत ही. तो असा नवरा मिळालात काय माहिती. अगं अंतरा असं काय करते. अगं तुला मच्छर चावू नये म्हणून स्पीडनं मच्छर मारतोय मी. याच्यापेक्षा चांगला कमावला असतास. प्रॉपर्टी जपून ठेवली असती ना तर ही वेळ आली नसती. कशाला तुझ्याशी लग्न केलं ना असं झालं आता मला. तुला एवढं वाटत होतं ना तर करायचं नव्हतंच माझ्या लेकाशी लगीन. मला काय हौस नव्हती तुझ्या लेकाशी लग्न करायची. तुझंच ऐकून केलंय. ते तू सांगूच नगस. तुलाच इदा त्यांच्या घरात घुसायचं होतं आणि तुझ्या बापावरचं कर्ज फेडायचं होतं. माझ्यावर ढकलू नका साधा. हो का? दोघी मिळून विधात्यांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करू, कृष्णाला घराबाहेर काढू. सगळा प्लॅन फसलाय तुझा. माझा पिल्यान नाही फसलेला, तुझ्याच माणसाने पिल्यान फसवलाय. त्यानंच पैसे घेऊन काम केलं नाही. ती सांग की. हो मग परत त्या माणसाला बोलवायची काय गरज होती? त्या माणसाला भेटायला गेलो नसतो, रायाने बघितलं नसतं ना तर हे सगळं झालं नसतं. तुझी हाव नडली आपल्याला. तुझ्या माणसाने काम केलं नाही ती बघ आधी. मग तू बघायचं होतस ना माणूस. मग माझा मी शोधला असता. तू कशाला पुढे पुढे करायचंस? तुला कोणी सांगितलं होतं का चोंबडेपणा करायला? मग मी बघितलेल्या माणसाला काम नव्हतं द्यायचंस. अरे तुम्ही शांत बसा जरा. एक तरी तर मच्छरची गुणगुण गुणगुण चालू आहे आणि वरनं तुमच्या दोघांची गुणगुण लागली मागापासून. अरे याचा विचार करा की आपण तिघांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. ते राहिले बाजूला. तू बसलाय भांडत इकडं. ऋतिक आज पहिल्यांदा शाण्यासारखं बोललास र. खरंच आहे बघ तुझं. खरंच आपण काय तर करायला पाहिजे. कृष्णीचा काटा काढल्याशिवाय माझ्या काही जीवाला शांती मिळायची नाही. कृष्णीला बंगल्यात असं शांतपणाने झोपलेलं मला काही सोसना झालंय बघ. मला पण नाही सहन होते. ते तिथे मस्त एसीत झोपले असणार आणि आपण इथे पडवीत मच्छर मारत बसलोय. आपण असं किती दिवस राहणार होते या पडवीत. मला नाही राहायचं. अगं मला तर कुठं राहायचं आहे. वाईच धीर काढ. या इदा त्यांची झोप नाही उडवली का नाही तर माझं बी नाव गुली नाही. अगं गुले मम्मी, अगं तुला जी काय करायचंय ना ते आपण उठल्यावर सकाळी करू. आता झोप अंतरा. झोप की ग. कशी झोपू मी इथे. तुमच्यामुळे आज आरतीला उशीर होणार आणि तुम्हाला माहितीये आरती वेळेत झाली नाही तर आम्हाला ते अजिबात आवडत. पाहिलं, माझी खात्री होती आरतीची समधी तयारी झाली असणार म्हणून तर मी निर्धास्त होते. म्हणजे
त्या दोघींना घराबाहेर काढलं तरी त्यांनी घरी येऊन आरतीची तयारी केली की काय? हा, ही समधी तयारी अंतराने आणि गुलीने नाही केली, तर माझ्या कृष्णेनी केली असणार, मी म्हणते ना. काय? हे पहा, भाऊने जरी तिला घरात घेतलेलं असलं ना तरी आम्ही तिला माफ केलेलं नाहीये. त्यामुळे तिने केलेल्या कोणत्याही गोष्टीत आम्हाला सहभागी व्हायचं नाहीये. हो, असं करू नका हो. जरा बघा ना, त्या पोरीनी किती मनापासून तयारी केली आहे. ती तिचं कर्तव्य करायला कधी चुकत नाही, मग आपण तरी कशाला चुकायचं? आणि देवाच्या गोष्टीत राग लोक बाजूला ठेवा बघू नका हो, तिचं मन दुखू. ठीक आहे, देवाचं काम आहे म्हणून आम्ही शांत बसतो. मी लगेच आरतीची तयारी करते. मामांजी माफ करा, वाईच उशीर झाला, माझ्या लक्षातच आलं नाही. अरे हे काय, आरतीची सगळी तयारी झाली? हुई आत्या, तुम्ही कशाला करायचं हे सगळं? मी केलं असतं ना. अगं मी नाही केलं हे समज, माझ्या कृष्णाने केलं आहे. पण कृष्ण कुठे आहे? ती बाहेर रांगोळी काढते. झाली माझी रांगोळी काढून. आरतीला सुरुवात करूया का? हा, आज आरती तू घे. तू कुठल्याच कामाला हात लावायचा नाहीयेस. का हो आत्या, काय झालं? तुमचा राग अजून गेला नाहीये का? रागाचा प्रश्न नाहीये, घरात एवढे नोकर असताना कशाला करायचं काम? नोकर? गुली, अंतरा, या लवकर इकडं. अहो आत्या, मी करते का, माझी काही बी हरकत नाहीये. सांगितलं ना, कुठलंही काम करायचं नाही. गुली, अंतरा. काय ग रंजे, बोल की. रंजे काय? हे असं रंजे बोललेलं आवडणार नाही मला. तू बहीण नाहीयेस माझी आता. आदराने बोलवायचं मला, रंजना म्हणायचं. मालकीन हाय मी या घरची. होय रंजे, होय रंजना. परत ही चूक नकोय. चला कामाला लागा. ही भांडी घासून घ्या. कोण? आम्ही? मग दुसरं कोण? भाऊसाहेबांनी काल काय सांगितलं ते विसरलात का? पडवीत राहायचंय ना? चला भांडी घासा. चला पटपट. वेळ घालवू नका. चला पटापटा कामं करा. लई कामं पडलीत. या ती भांडी घासून. बंगल्यात झाडू मारायचाय, बाथरूम धुवायचंय आणि परवापासून कपडे पडलेत ते पण धुवून घ्या. आणि हो, मे महिना सुरू झालाय. कुरडया, पापड हे सगळं करायचंय. याची सुरुवात आजपासूनच करा. आय 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 ग रंजे, लय पोट दुखतंय. मी वाईच काहीतरी नाश्ता करून घेते. तुमच्यासाठी नाश्ता नाही केलाय. कामं करून घ्या, मग मिळेल नाश्ता. आत्या, मी यांच्यासाठी नाश्ता बनवते. काही गरज नाहीये, आता सगळे येतील. चल आपण आपल्या नाश्त्याची तयारी करूया. गुली आत्या, हे सगळी तुझी पाप आहेत. तू इथे एका नोकरालाही टिकू देत नव्हतीस आणि आता तुलाच नोकर म्हणून राबावं लागते. आणि तुझ्यामुळे मला पण.